नमस्कार. आज मी आपल्या सगळ्यांना भेटतो. तो दिवस म्हणजे महाराष्ट्र दिनाची पूर्वसंध्या. उद्या 1 मे आणि 1 मे हा जागतिक कामगार दिवस संपूर्ण विश्वामध्ये कष्ट करणाऱ्या माणसांच्या संबंधीचा सन्मान आणि स्मरण करण्याच्या संदर्भाचा हा दिवस. आणि म्हणून या सर्व कष्टकरी वर्गाच्या संबंधीची कृतज्ञता व्यक्त करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी. महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणखी एक महत्त्वाचा दिवस आज हा 1 मे साजरा केला जातो. तो म्हणजे 1 मे 1960 रोजी अनेक वर्ष महाराष्ट्राची मराठी भाषिकांचं राज्य व्हावं अशा प्रकारची जी अपेक्षा होती तिची बऱ्याच अंशी पूर्तता झालेला तो दिवस. आणि 1 मे 1960 या दिवशी त्यावेळचे देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे मुंबईत आले आणि त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये नव्या राज्याच्या संबंधीचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि त्या राज्याची सुरुवात 1 मे 1960 पासून झाली. आणि म्हणून हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या निर्मितीला जवळपास 60 वर्ष पूर्ण होतात. आणि या 60 वर्षांमध्ये अनेक क्षेत्रामध्ये जे काही आपण योगदान दिलं देशासाठी, राज्यासाठी, विविध घटकांच्यासाठी, याची कल्पना आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. आज एका व्यक्तीचं स्मरण करण्याचा दिवस आहे आणि तो म्हणजे अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आपल्या खंजिरीने ज्यांनी समन्वयाचा, मानवतेचा संदेश सबंध देशभर दिला त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सुद्धा जयंती आहे. आणि मला खात्री आहे की राज्यातल्या अनेक भागामध्ये, शेजारच्या राज्यामध्ये सुद्धा ही जयंती साजरी केली जाते. या सगळ्या पार्श्वभूमीने आपल्याकडे बोलत असताना एका गोष्टीच्यामुळं आपण सगळेजणच अस्वस्थ झालो. आणि त्याचं महत्त्वाचं कारण आपण आज या देशातल्या रसिकांना सतत त्यांचं समाधान करण्याच्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलं, आपल्या कलेच्या दर्शनानं जे कलावंत लोकांच्यापर्यंत सर्वस्व पोचले असे 2 महान कलावंत आज आपल्यामध्ये नाही. आणि एक इरफान खान की ज्यांनी आपलं आयुष्य कलेच्या क्षेत्रात दिलं आणि या कलेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना संबोधित करण्याच्या संबंधीचं सुद्धा काम केलं. आज ते आपल्यामध्ये नाही. आणि त्याचबरोबर कपूर कुटुंबीय आणि या देशातला प्रत्येक रसिक यांचं एक आगळं-वेगळं अशा प्रकारचं नातं काही पिढ्यांचं यशस्वी झालेलं आहे. मग ते पृथ्वीराज कपूर असतील, राज कपूर असतील, या सर्वांची कला ही महाराष्ट्रामध्येच नव्हे, देशामध्येच नव्हे, तर देशाच्या बाहेरसुद्धा अनेक राष्ट्राच्यामध्ये जाऊन पोचली आणि त्याच्यामध्ये त्यांचा सन्मान हा होत असेल. आज याच मालिकेतलं एक महान कलावंत ऋषी कपूर यांचं निधन झालं आज सकाळी आणि ते आपल्यामध्ये आज राहिलेले नाही. आणि म्हणून ज्या कुटुंबियांनी
संबंध रसिकांना सातत्याने संतुष्ट ठेवण्याच्या संबंधीचं काम केलं. आज असे 2 महान कलाकार आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांचं स्मरण करणं, त्यांना श्रद्धांजली अर्पण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपल्याशी बोलण्याची सुरुवात मी या दोघांच्याबद्दल एक प्रकारची श्रद्धांजली आणि कृतज्ञता व्यक्त करून करतो. सगळ्या जगामध्ये करोनाचं संकट हे किती मोठं आहे हे सांगण्याची आता आवश्यकता नाही. दिवसेंदिवस भारताच्या बाहेरची आपण आकडेवारी बघितली तर पाश्चिमात्य देशांच्यामध्ये करोनाच्या संबंधीचा प्रसार तर अधिक आहेच, पण त्याला बळी पडणाऱ्या लोकांची संख्या ही अधिक वाढलेली दिसते. दुर्दैवानं भारतामध्ये सुद्धा करोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याची जबरदस्त किंमत आपल्याला सुद्धा सर्व दृष्टीने द्यावी लागते. भारताच्या बाहेर आपण बघतो जे पाश्चिमात्य देश आहेत, जे आर्थिकदृष्ट्या अत्यंत सबल आहेत, विज्ञानाच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी फार मोठं काम केलेलं आहे, या देशामध्ये मग ते अमेरिका असेल, ते इंग्लंड असेल, ते स्पेन असेल, ते इटली असेल, ते जर्मनी असेल, या सगळ्या देशाच्यामध्ये जो प्रादुर्भाव झालेला आहे करोनाचा आणि त्याला सामोरं जाण्याच्यासाठी जे प्रयत्न चालू झाले त्याच्यामध्ये भारताच्या मानानं तुलनात्मक यश तिकडे कमी मिळतं आहे आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या टक्केवारीमध्ये ती अधिक आहे. आपण अशी अपेक्षा करूया की लवकरच त्याही परिसरामध्ये स्थिती बदलेल आणि ज्या पद्धतीनं भारतामध्ये या सगळ्या परिसराच्या संदर्भात, प्रश्नाच्या संदर्भात जे प्रयत्न केले गेले तज्ज्ञांनी, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी, जाणकारांनी आणि लोकांच्या सहकार्याने, तशी स्थिती इतरत्र सुद्धा निर्माण व्हावी. आज आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर संख्या ही वाढती आहे. जवळपास 33,000च्या आसपास पेशंटची संख्या आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकंदर राज्याच्या शेतीवर सुद्धा होण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणजे झालाच आहे तर प्रत्यक्षपणानं. आणि त्यामुळं त्याही क्षेत्राच्या बाबतीत काही विचार करावा लागेल. उदाहरणार्थ शेतीच्यासाठी, पिकाच्यासाठी घेतलेलं जे कर्ज असेल त्या कृषी कर्जाची पुनर्रचना केलं पाहिजे. अल्पमुदतीचं जे कर्ज असेल ते मध्यम आणि दीर्घ मुदतीमध्ये रूपांतरित केलं पाहिजे. कर्जफेडीचे जे हप्ते आहेत ते हप्ते लांबवले पाहिजेत आणि व्याज दरामध्ये सुद्धा सवलत त्याच्यामध्ये दिली पाहिजे. त्याबरोबर पीक कर्ज जे दिलं जातं त्या पीक कर्जाचा व्याजाचा दर हा खरं म्हणजे तर शून्यावर आणला पाहिजे आणि तसा त्याचं जे परत करण्याच्या संबंधीचा कालावधी आहे तो 30 जून 2020 किंवा कदाचित त्याही पुढं हा ढकलावा लागेल आणि त्या संबंधीचा निर्णय हा घेण्याची अत्यंत गरज आहे. असेच निर्णय हे उद्योगाच्या संबंधी, व्यापाराच्या संबंधीसुद्धा आर्थिक क्षेत्रातले घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून शेती, उद्योग, व्यापार या सगळ्या क्षेत्रामध्ये आज त्यांचं अर्थकारण सावरण्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेच्याकडनं जे पावलं टाकली जात आहेत त्याच्यात आणखीन वाढ केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी मार्गदर्शन करू नये, त्यांनी आदेश द्यावा आणि तो आदेश जिल्हा आणि अन्य बँकांना हा पाळावाच लागेल अशा प्रकारची सूचना करावी तर खऱ्या अर्थानं संकटग्रस्त लोकांना त्याची मदत होईल. दुसरा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा. मला सगळ्यात काळजीची वाटते की हे सगळ्यातून आपण बाहेर पडल्याच्या नंतर अक्षरशः हजारो लोक नोकरीला मुकतील असे दिसते. आज अनेकांच्या नोकऱ्या जातात, कारखाने बंद पडलेले आहेत, त्यांचं अर्थकारण बिघडलेलं आहे आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आज लोक नोकरीतून बाजूला गेलेले आहेत. आपण बघतो
की बाहेरच्या राज्यात काही महाराष्ट्रातले लोक कामाच्यासाठी गेले, तिथलं काम सोडून इथे यायला लागले. या राज्यात बाहेरच्या राज्यातले लोक काम करतात, ते इथलं काम सोडून तिकडे गेलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळे एका बाजूनं बेरोजगारी, दुसऱ्या बाजूनं उद्देशाला या महामारीतनं बाहेर पडल्याच्या नंतर पुन्हा एकदा व्यवसाय सुरू करण्याच्यासाठी जे मनुष्यबळ लागेल, कदाचित त्याच्या उपलब्धतेच्या संबंधीचा सुद्धा हा प्रश्न हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. हा सवन व्यवसाय, कारखानदारी व्यापार हा चालेल कसा याबद्दलचा विचार करून सोशल डिस्टन्सिंग हा विचार पाळून या क्षेत्रात कसा आपल्याला पुढे जाता येईल ह्या दृष्टीनं आपण पावलं टाकली पाहिजे. मग आता याच्यामध्ये एक गोष्ट मला जरूर सांगायची की हे जे सर्व संकटाला सामोरं जाण्याचं काम होतं आहे, याच्यामध्ये मी सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि त्यांचं सवन मंत्रिमंडळ ही प्रयत्नाचं पराकाष्ठा करत आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, आरोग्य खात्याची जबाबदारी घेणारे आमचे श्री टोपे असतील, अमित देशमुख असतील, श्री शिंगणे असतील, किंवा गृह खात्याची जबाबदारी घेणारे अनिल देशमुख असतील, असे अनेक घटक हे रात्रंदिवस या सगळ्या कामामध्ये लक्ष घालत आहेत. आणि त्यांना मदत करण्याच्यासाठी अगदी मुख्य सचिवापासून महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बरोबर आणि बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जे काही कष्ट घेतले, पोलीस प्रमुख आणि पोलिसांनी जे काही कष्ट घेतले, डॉक्टर्स, नर्सेस यांनी जे काही कष्ट घेतले, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, आयुक्त, प्रशासक या सगळ्यांनी जे काही कष्ट घेतले, तर विशेषतः वृत्तपत्र आणि ही लवकर सुरू होती अशी माझी अपेक्षा आहे. पण तरी मीडियामध्ये आणि प्रेसमध्ये असलेले सगळे घटक आणि सार्वजनिक NGO संस्था या सगळ्यांची मदत ही या सगळ्या सरकारतून बाहेर पडण्यासाठी होते. या सगळ्यांचं बद्दलची कृतज्ञता आपण सगळेजण व्यक्त करू, त्यांना सहकार्य करून साथ देऊ आणि या कोरोनाला आपण विजय मिळवणारच ही जी भूमिका घेतली त्याच्यात आपण यशस्वी होऊ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.